श्री स्वामी समर्थ. स्वामी ज्या घनदाट वृक्षछायेत बसले होते ती वृक्षछाया हिमालयातल्या काही हरणांची बागडण्याची आणि रात्री मुक्कामाची जागा होती. शिकाऱ्यांनी स्वामींची मनापासून क्षमा मागून आल्या पावली मागे परतल्यावर स्वामींच्या जवळ जी हरणे भीतीने बसली होती त्यातली एक हरणी अचानक उठली आणि आपल्या पिल्लाचा शोध घेऊ लागली. कारण शिकारी मागे लागले तेव्हा तिची आणि तिच्या बछड्यांची चुकामुक झाली होती. हरिणीचे व्याकुळ डोळे पिल्लांचा शोध घेऊ लागला. ती हरणी स्वामींकडे सतत पाहू लागली. तिला वाटले की आपले पिल्लू शिकाराच्या बंदुकीला बळी जर पडले नाही ना. त्या हरणीचा सहचर सुद्धा आपल्या पिल्लाचा शोध घेत होता. पिल्लू न सापडल्यामुळे तो हरिण सुद्धा व्याकुळ झाला होता. दोघेही स्वामींच्या चरणांना आपला माथा लावून जणू विनवू लागले की स्वामी, आमचा प्राणप्रिय बछडा आम्हाला परत मिळवून दे. स्वामींनी त्या दोन्ही हरणांकडे पाहिले, त्यांच्या मस्तकावर हात ठेवला आणि म्हटले, तुम्ही दोघेही अगोदरच्या जन्मात पती पत्नी होता. तुम्ही खूप पुण्य जमा केले, परंतु अनवधानाने तुम्ही एका संत पुरुषाला त्रास दिला म्हणून तुम्हाला हा पशु जन्म मिळाला. तुमचे पुण्य बलवत्तर म्हणून तुमची माझी भेट झाली. काळजी करू नका. ते बघा, तुमचे पिल्लू बागडत इकडेच येत आहे. स्वामींनी आपल्या या दोन भक्तांना अभय दिले होते. त्यांचे पिल्लू परत मिळवून दिले होते. स्वामींच्या कृपेने त्यांना वाचा प्राप्त झाली. त्यांना आपले पूर्वजन्म आठवले. त्यांच्या लक्षात आले की कित्येक जन्म आपण स्वामींच्या अवतार कार्यात सामील झालेले आहोत. स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिला, पुढल्या जन्मात तुम्ही माणूस म्हणून जन्माला या, तेव्हा आपली भेट अक्कलकोटला होईल. स्वामींनी हरणांना आशीर्वाद दिला आणि ते पुढल्या मुक्कामाला निघाले. श्री स्वामी समर्थ.